पुनर्वसनाच्या मागणीसाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली मांडून अनोखं आंदोलन। गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे कारथा गावाला पुराचा फटका। गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आणि पूरग्रस्त 22 गावातील नागरिकांचा आंदोलनामध्ये सहभाग। खासदार निलेश लंकेंचं आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। नगर मनमाड महामार्गासाठी लंके आक्रमक। तिसऱ्यांदा टेंडर प्रक्रिया होऊनही रस्ता कामामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप। गोंदियामधल्या अर्जुनी मोरगावमधील 3 जण जिल्हा बँकेच्या संचालकपदी। तालुक्यामध्ये महिला संचालकांना प्रथमच संधी। नागपूरमध्ये एकाच रिक्षातून 13 विद्यार्थ्यांनी प्रवास केल्याचं प्रकरण। TV9च्या बातमीनंतर नागपूर प्रादेशिक परिवहन ॲक्शन मोडवर। पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 55 वाहनांवर कारवाई। बीडमध्ये शेत खरेदी विक्रीच्या वादातून 2 गटांमध्ये हाणामारी। व्हिडिओ व्हायरल। शिरूर कासार तालुक्यामधील जाटवडमधील घटना। बीडच्या माजलगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला 6 लाखांची लाच घेताना पकडलं। छत्रपती संभाजीनगरमधील एसीबीच्या पथकाची कारवाई। मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाणांच्या घराची पथकाकडून तपासणी। अमरावती शहरामध्ये प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी। 150 किलो प्लास्टिक बॅगचा साठा जप्त। कारवाई दरम्यान संबंधित दुकान सील। बुलढाण्यामध्ये नियम डावलणाऱ्या 21 कृषी केंद्राचे परवाने रद्द। 167 कृषी केंद्रांना विक्री बंदीचे आदेश तर 24 परवाने निलंबित। मनमानी कारभार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाची कारवाई। पाटणमधील शिरळ गावकऱ्यांचा शेतामध्ये जाण्यासाठी जीवघेणा प्रवास। शेतामध्ये जाण्यासाठी पूल नसल्याने पाण्यातून प्रवास। 200 पेक्षा जास्त लोकसंख्या। गावातील नागरिकांची मोठी गैरसोय। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी।